सोलापुरात राजकीय हलचल शिगेला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदासाठी चाचपणी सुरू. निरुद्दीन मुल्ला यांना मिळणार मोठी जबाबदारी का? सविस्तर माहिती देतोय, पाहत रहा राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज. सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटामध्ये संघटनात्मक फेरबदलाचं वादळ उठलं आहे. लवकरच शहराध्यक्षपदासाठी नव्या नावाची घोषणा होणार असून पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर यासंदर्भात बैठका आणि रणनीती सत्र सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये निरुद्दीन मुल्ला यांचं नाव प्रामुख्याने चर्चेत आहे. पक्षाच्या विश्वासार्ह सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना शहराध्यक्षपदाची अधिकृत ऑफर दिली गेली आहे. मात्र या ऑफरवर त्यांनी तत्काळ होकार दिलेला नाही. पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा, त्यांच्या भावना समजून घेणं आणि एकत्रितपणे निर्णय घेणं ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे त्यांनी सध्या विचारमंथनाची भूमिका घेतली आहे. निरुद्दीन मुल्ला हे पक्षाच्या कार्यक्षेत्रात जुन्या आणि अनुभवी नेतृत्वांपैकी एक मानले जातात. पक्ष संघटनेत त्यांनी सातत्याने सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. शहरात कार्यकर्त्यांमध्ये त्यांची पकड मजबूत असून समाजात त्यांचं चांगलं प्रतिष्ठान आहे. सोलापूर सारख्या महत्त्वाच्या शहरात अध्यक्षपदाची निवड म्हणजे निव्वळ संघटनात्मक बदल नाही, तर आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांसाठीचा महत्त्वाचा टप्पा आहे. ज्या नेत्याच्या खांद्यावर ही धुरा दिली जाईल त्याच्याकडून कार्यकर्त्यांना दिशा, ऊर्जा आणि नेतृत्व अपेक्षित आहे. जर निरुद्दीन मुल्ला यांचं नाव अंतिम झालं तर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संघटनेला नवं बळ आणि नवी दिशा मिळू शकते, असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेतृत्व बदलाच्या हालचालींनी राजकीय वातावरण तापलं आहे. नव्या अध्यक्षांची घोषणा कधी होणार? निरुद्दीन मुल्ला यांचा निर्णय काय असणार? हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे. ताज्या अपडेटसाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज, कारण आम्ही देतोय सर्वात आधी सोलापुराची खरी बातमी.